काय चूक आहे बाबा आपली? काय चूक काय आपली? कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाची हत्या झाल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही. काय संबंध होता बोलायचा बाबा? बोलत नाही मी. ती ठोकल्यावर त्याच्या पोराला किती राग आला बघितलं का तुम्ही? किती राग आला? फक्त काय म्हणलं, तुझी अवकात आणि तुझा संस्कार काय माहिती आहे, एवढ्याच दोन गोष्टी बोललो. किती राग आला मल्हार पाटलाला. रात्री 12ला काही 1ला व्हिडिओ करून काय काय बोलला ऐकलं तुम्ही? अरे मल्हार पाटील, तुला जर नुसतं 2 शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतोय, तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला. काय वेदना असतील माझ्या, काय भावना असतील माझ्या, मला काहीच वाटत नसेल. मला त्याला विचारायचंय की बापाला 2 गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतंय, त्याच वेळेस 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक, माझ्या आजीला काय वाटत असेल, माझ्या आजोबाला काय वाटत असेल. अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं, त्याच्यापेक्षा बारके होता. काय वाटत असेल आम्हाला, काय भावना असेल आमची. मला काय वाटत असेल, माझ्या भावाला काय वाटत असेल, माझ्या आईला काय वाटत असेल, माझ्या बहिणीला काय वाटत असेल. मला त्याला विचारायचंय. समत काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेकरं तर अक्षरशः बारकी पाळण्यात, ती लेकरू त्याच्या आईला विचारायचं की माँ बाबा ड्यूटी से कब आएंगे. त्याची आई काळजावर दगड ठेवून सांगायची येते 4 दिवसातून. काय वाटत असेल त्या समतकाजीच्या लेकराला. अरे ह्याचा बी विचार करा ना. इतक्या नालायक अवलादी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही, आणि तुम्हाला 2 शब्दानं एवढं त्रास व्हायला. 2 शब्द तुम्हाला टोचायलेत. त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांगा ना. मला सांगा, संस्कार कुणाचे चांगलेत? ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला संपवलंय, बाबांनो मी वाईट कृत्य केलं नाही, राजकारणासाठी संपवलं ना. तुझं राजकारण ह्या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, शपथ घेऊन बाहेर पडलोय. आणि त्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ती शपथ पूर्ण करायचं काम मी करतोय. कुणाला चूक वाटत असेल, कुणाला बरोबर वाटत असेल, आणि बाबांनो प्रामाणिकपणे करतोय, इमानदारीनं करतोय. दिवसातला 24 तासच्या 24 तास वेळ तुमच्यासाठी देतोय. तुमच्या प्रत्येक बारकातला बारका प्रश्न, मोठ्यातला मोठा प्रश्न मी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीही आयुष्यात अपयश येत, ही माझी भावना आहे. विषय असंख्य आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे